तर आपल्याला समाज म्हणून आपली ही जबाबदारी आहे की बेकायदेशीर आणि नियमबाह्य गोष्टी करणाऱ्यांना प्रतिष्ठा न देणं. तू फ्लेक्स लावलास का तर तुला नाही प्रतिष्ठा मिळणार, तुला नाही माझं मत मिळणार. घेऊ शकतो का आपण निर्णय? आणि कोणताही कार्यकर्ता असो, कोणत्याही राजकीय पक्षाचा असो, का तू नियमबाह्य बेकायदेशीर फ्लेक्स लावतोस, का शहर विद्रूप करतोस, नियम तोडतो, याला आपण त्या गोष्टीला आपण हे केलं पाहिजे ना, त्याचा अवडंबर माजवलं पाहिजे. त्याचा आपण म्हटलं पाहिजे की नियम नाही तोडले पाहिजेस. नियम तोडणे ही गोष्ट गंभीर आहे हे आपण जोपर्यंत मानत नाही, आणि हे जोपर्यंत आपण सत्ता केंद्राला म्हणत नाही, ठणकावून सांगत नाही, सत्ता केंद्राला आणि पॉवर सेंटर्सना जोपर्यंत आपण म्हणत नाही की तुम्ही नियम पाळले नाही तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील, तुम्हाला मतं मिळणार नाही, तुमचं पॉवर सेंटर जाईल, तुमचं सत्ता केंद्र जाईल, हे आपण जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत सामान्य माणसालाही त्याची दहशत बसत नाही, त्याच्याबद्दलचं काय म्हणतात त्याला डिटरन्स तयार होत नाही. तर तो क्रिएट करण्यासाठी आपल्याला या छोट्या हा सामाजिक इम्पॅक्ट आहे. हा एका निर्णयाने, एका नियमाने, एका कायद्याने बदलणारी गोष्ट नाहीये. पण तू मगाशी बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला की कोणी काय काय प्रयत्न केले पाहिजे. तर समाज म्हणून आपला प्रयत्न आहे, नागरी संघटना म्हणून आपला हा प्रयत्न असला पाहिजे की कोणतीही छोटी नियमबाह्य कृती ही आपण सहन करणार नाही. आपला समाज अत्यंत इंटॉलरंट झालाय, असा एक आक्रोश अनेकदा अनेक विचारवंत आणि कलाकार आणि अनेक लोक, लेखक, पत्रकार पर्टिक्युलरली गेल्या 10 वर्षात उल्लेख करत असतात. तो भाग वेगळा सोडून देऊ. पण माझं म्हणणं आहे, आपण कमालीचे टॉलरंट मंडळी आहोत, कमालीचे सहिष्णू आहोत. कसे आपण ते घाणेरडे फ्लेक्स सहन करतो, कसे आपण खड्डे सहन करतो, कसे आपण पाटी नसणं सहन करतो की जी असली पाहिजे नियमानुसार, नाहीच आहे. पण कसं आपण पार्किंग पॉलिसी 2019 पासून आली तरी अंमलबजावणी नाही झाली सहन करतो. आपण टॉलरंट आहोत, आपण किती सहिष्णू आहोत, किती सहनशील आहोत, आणि त्याच लोकांना परत निवडून देतो. काही प्रॉब्लेम नाहीये, कोणत्याही पक्षाचे असो, आपल्या गल्लीतल्या नगरसेवकापासून दिल्लीपर्यंत त्यांनी नाही पाळलं तरी करतो.